आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील सर्व समर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा, आमच्या प्रभूंच्या प्रभू, देवबाप्पाची सर्व भक्ती, आराधना, प्रार्थना, गीत गायन, संदेश हे सर्व काही तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, काय चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. सर्व समर्थ देवबाप्पा, या करोनाच्या महामारीमधून जात असताना प्रभू तू आमची काळजी घेतोस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी तुला आम्हाला धन्यवाद देतो. आमच्या महाराष्ट्र राज्याची, आमच्या देशाची, आमच्या सर्व ख्रिस्ती लोकांची, आमचे सर्व पाळक त्यांचे कुटुंबीय, आमचे सर्व बिशप त्यांचे कुटुंबीय, आम्हा सर्वांची, आमचे चर्चचे सर्व सभासद त्यांचे कुटुंबीय, आम्हा सर्वांची देवपत तू काळजी घेतोस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, अशीच तू आमची काळजी तू येईपर्यंत घे, अशी आम्ही तुझ्या पायाजवळ नम्रतेची कळकळीची विनंती व प्रार्थना करतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाच्या गौरवासाठी आपण एक गीत गाऊया. गीत क्रमांक 126. गीत क्रमांक 126. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जा न मानी मी. ख्रिस्त राहे मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. शेवटचं, मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी. ख्रिस्त राहे मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. प्रभू तुम्हा असं असो आणि तुझ्या आज्ञा सत्य असो. संत योहानाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या पहिल्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. निकदेमाबरोबर संभाषण. पुरुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना देवबाप्पा तुझा पवित्र आत्मा तो आम्हामध्ये ठेव. आणि सर्वसमर्थ देवबाप्पा, तुझं सामर्थ्य आम्हावर उतरू दे. आणि देवबाप्पा, तुझ्या वचनाचा अर्थ तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाची स्तुती असो. योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय 1 ते 5 ही वचनं आपण आज ऐकलेले आहेत. आणि निकदेम हा यहुद्यांचा गुरु आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. आणि तो विचारतो प्रभू येशू ख्रिस्ताला की स्वर्गाच्या राज्य प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे.
तर प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की नव्याने जन्मले वाचून कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आणि मग तो पुन्हा प्रश्न विचारतो की एकदा जन्मलेला मनुष्याला पुन्हा त्याच्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेवेल काय? आणि त्याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त असं देतो की पाण्याने व आत्म्याने जन्मले वाचून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. म्हणजे अत्यंत दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पाण्याने जन्म म्हणजे पाण्याने आपण बाप्तिस्मा घेतो, आणि पाण्याने बाप्तिस्मा घेतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आपण स्वीकारतो. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण स्वीकारतो. आणि जेव्हा आत्म्याने जन्म घेतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याचा पुत्र आणि कन्या असं स्वीकारतो. म्हणजे स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे ती दोन्ही बाजूने 2 वे प्रोसेसनी झाली पाहिजे. म्हणजे आपण पाण्याचा बाप्तिस्मा घेतो तेवढ्यावर थांबून चालणार नाही. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने पण आपल्याला स्वीकारलं पाहिजे. आणि तो आपल्याला तेव्हा स्वीकारेल जेव्हा त्याचा पवित्र आत्मा आपल्यावर येईल. देवाची स्तुती असो. आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्यावर येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपण मागच्या संदेशामध्ये पाहिलेलं आहे की आपलं प्रार्थनामय जीवन जर असेल तर त्याचा पवित्र आत्मा आपल्यावर येतो. मग जेव्हा आपल्यावर पवित्र आत्मा येतो तेव्हा गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22-23 वचनामध्ये आपण पाहिलं की पवित्र आत्म्याची फळं आपल्यामध्ये दिसू लागतात. ती 9 फळं आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वास आणि इंद्रिय दमन, अशी ती 9 फळं आहेत. आणि ती आपल्यामध्ये दिसू लागतात. आणखी एक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली ती आपल्यामध्ये दिसू लागते. ती आहे प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 8वं वचन. प्रेषित 1:8. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेलं आहे प्रेषित 1:8 मध्ये, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला या 2 गोष्टी प्राप्त होतील किंवा 2 गोष्टी तुमच्यामध्ये दिसून येतील. एक म्हणजे सामर्थ्य आणि दुसरं म्हणजे साक्ष. आपल्यामध्ये सामर्थ्य येतं. सामर्थ्य येतं, सत्याची कास धरण्याचं सामर्थ्य येतं, सत्य बोलण्याचं सामर्थ्य येतं, खऱ्याची संगत धरण्याचं सामर्थ्य येतं, योग्य ते बोलण्याचं सामर्थ्य येतं, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गाजवण्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सांगण्याचं सामर्थ्य येतं, अद्भुत कृत्य करण्याचं सामर्थ्य असं येतं की आपण कुठल्याही कसल्याही गोष्टीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी घाबरत नाही. ही एक गोष्ट आहे. पवित्र आत्मा आपल्यावर येतो तेव्हा सामर्थ्य, असं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रेषित 1:8 मध्ये शिकवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण साक्ष देतो. प्रभू येशू ख्रिस्त हा माझा प्रभू आहे, तो देवाचा पुत्र आहे, तो जिवंत देव आहे, त्याच वाचून अन्य कोणी देव नाही. त्यानेच आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तो स्वतः परमेश्वर असून मनुष्य बनून मरियेच्या पोटी तो जन्मला. त्याने पाप केलं नाही. त्याचा जन्म पवित्र आत्म्यापासून, देवाच्या आत्म्यापासून झाला. तो स्वतः पवित्र आणि शुद्ध असा होता. त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताचं अर्पण वधस्तंभावर झालं. त्या पवित्र आणि शुद्ध रक्ताच्या अर्पणाने, त्या पवित्र शुद्ध रक्ताने आमच्या पापांची क्षमा झाली.
आमच्या पापांची क्षमा झाली तेव्हा आम्ही पण पवित्र आणि शुद्ध झालो. आणि म्हणून आम्ही पवित्र असणाऱ्या त्या देवापर्यंत पोहोचू शकतो. कारण देव पवित्र आहे आणि आपणही प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र शुद्ध रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र झाल्याशिवाय पवित्र देवापर्यंत म्हणजे स्वर्गीय राज्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून पाण्याने आणि आत्म्याने जन्म घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर पवित्र आत्मा आपल्यावर येतो तेव्हा आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं आणि आपण प्रभू श्री ख्रिस्ताची साक्ष देतो. साक्ष द्यायला घाबरत नाही, डगमगत नाही, लाजत नाही. पेत्र जेव्हा येशू ख्रिस्ताला धरलं तेव्हा येशू ख्रिस्ताला धरून घेऊन जात असताना त्या रात्री त्याच्या मागे मागे चालत होता आणि 3दा लोकांनी त्याला विचारलं, हा पण त्याच्याबरोबरच होता ना? तेव्हा 3दा पेत्राने नाकारलं प्रभू येशू ख्रिस्ताला. नाही, मी त्याच्याबरोबर नव्हतो. नाही, तुम्ही काय बोलता ते मला समजत नाही. नाही, मी त्याला ओळखत नाही. 3दा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला त्या रात्री नाकारलं आणि मग कोंबडा आरवला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे. आणि मग पेत्राला फार पश्चाताप झाला. परंतु तोच पेत्र जेव्हा पेंटिकॉस्ट म्हटलेल्या 50व्या दिवशी त्याच्यावर पवित्र आत्मा उतरला, अग्नीच्या जिव्हाच्या रूपाने 120 जणांवर तो पवित्र आत्मा माडीवरच्या खोलीमध्ये ते सर्व प्रार्थनेत बसले असताना त्यांच्यावर उतरला. आणि मग प्रेषित 1:8 प्रमाणे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आलं आणि पेत्र उभा राहून भाषण देऊ लागला. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला तो नाकारत होता किंवा ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मी शिष्य आहे सांगायला घाबरत होता, त्या पेत्रामध्ये एक अद्भुत सामर्थ्य प्राप्त झालं आणि तो त्या अद्भुत सामर्थ्याने अतिशय त्वेषाने, अतिशय आवेशाने उठून प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देऊ लागला की नियमशास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे देवाचा पुत्र तो प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे. मोशेने सांगितल्याप्रमाणे यहुदामधून परमेश्वर माझ्यापेक्षा थोर असा एक संदेष्टा उत्पन्न करील, तो हाच आहे. दाविदांनी सांगितल्याप्रमाणे परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, तुझे वैरी मी ठेचून काढेपर्यंत माझ्या उजवीकडे बस, तो हाच प्रभू येशू आहे. त्याला तुम्ही धरलं, त्याला तुम्ही मारलं आणि मेलेल्यामधून तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, आम्हाला दिसला, आम्ही त्याचे साक्षी आहोत. देवाचा निर्दोष कोकरा तो हाच आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग लोकांच्या मनाला चुटपुट लागली, त्यांना पश्चाताप झाला. जो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः नाकारत होता की मी नाही, त्याच्याबरोबर मी नव्हतो, तो पेत्र आज सर्वांसमोर उभं राहून सांगत आहे की हो मी त्याच्याबरोबर होतो, हो मी त्याला पाहिलं, हो तो मृत्यूतून उठलेला आहे. हे केवळ पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पेत्राला आलेलं सामर्थ्य आहे आणि त्याने दिलेली ही साक्ष आहे. सामर्थ्य आणि साक्ष या 2 गोष्टी पवित्र आत्मा असलेल्या बरोबर असतात. तो कधी प्रभू येशू हा ख्रिस्त आहे, प्रभू आहे, देव आहे, जिवंत देव आहे, देवाचा पुत्र आहे हे सांगायला घाबरत नाही, डगमगत नाही. आणि सामर्थ्य त्याला प्राप्त झालं आणि पुढची पर्वा न करता घाबरून ते बसले होते 10 दिवस दारं खिडक्या बंद करून. परंतु आता पवित्र आत्मा आल्यानंतर तो सामर्थ्याने भाषण करत आहे, सामर्थ्याने बोलत आहे की हो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेला आहे, तो मेलेल्यातून पुन्हा उठलेला आहे, आम्हाला त्यांनी दर्शन दिलं, पुष्कळ जणांना त्यांनी दर्शन दिलं. ज्याला तुम्ही मारलं
तो देवाचा पुत्र आहे, तो ख्रिस्त आहे, तो प्रभू येशू आहे. आणि मग लोकांना त्यांच्या मनामध्ये चुटपुट लागली, पश्चाताप झाला आणि त्यांनी विचारले की आम्ही काय करावं. पेत्राने सांगितलं पश्चाताप करावं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या. आणि त्या दिवशी सुमारे 3,000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. 3,000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. म्हणजे इतके सर्व लोक पेत्राचं ते भाषण ऐकत होते आणि इतक्या सर्व लोकांना पेत्र त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बोलत होता की येशू हा प्रभू आहे. 4-5 लोकांपुढे नाकारणारा तो पेत्र आज 3,000 पेक्षा अधिक जमावापुढे सांगत आहे की होय, येशू हाच ख्रिस्त आहे, तोच देवाचा पुत्र आहे. परमेश्वराची स्तुती असो. यानंतर आपण पाहतो की पेत्र आणि योहान यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराकडे चालले. आणि त्या मंदिराला एक दरवाजा आहे, त्याचं नाव आहे सुंदर नावाचा दरवाजा. त्या दरवाजाजवळ जन्मापासून अपंग, पायाने अपंग असलेला एक मनुष्य भीक मागत बसलेला असे आणि लोक त्याला भीक देत असत. तर त्याला चालता येत नसल्यामुळं रोज लोक त्याला उचलून त्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. आणि पेत्र आणि योहान, प्रेषितांची कृत्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर नावाच्या दरवाजाजवळ जेव्हा आले तेव्हा जन्मापासून पायाने अपंग असलेला तो भिकारी त्यांना दिसला. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, नासरी येशूच्या नावाने सांगतो, उठ आणि चालायला लाग. नासरी येशूच्या नावाने सांगतो, उठ आणि चालू लाग. आणि पेत्राने त्याला हात दिला आणि त्याला उठवलं तर त्याच्या पायामध्ये बळ प्राप्त झालं. प्रभू येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे पेत्रामध्ये आलं आणि त्या सामर्थ्याने पेत्राने नासरी येशूचं नाव घेतलं आणि त्या अपंग माणसाला उठवलं तर तो उठला. त्याच्या पायात बळ आलं, त्याला आनंद झाला, त्याने उडी मारली, तो चालू लागला आणि त्याला इतका आनंद झाला की तो पेत्र आणि योहान यांना सोडेना. आणि मग पेत्र आणि योहान जेव्हा मंदिरामध्ये गेले तेव्हा तो पण त्यांच्याबरोबर गेला. तो त्यांना सोडेना, इतका त्याला आनंद झाला होता. या लोकांनी नासरी येशूच्या नावाने मला बरं केलं आहे. देवाची स्तुती असो, तो देव आहे, तो जिवंत देव आहे, देवाचा पुत्र आहे आणि त्याच्या नावाने मला बरं झालं. मी जन्मापासून अपंग आहे. लोकांनी पण त्या अपंगाला पाहिलं, अरे याला आपण रोज बघतो, हा भीक मागत बसलेला असतो दरवाजाजवळ आणि हा बरा कसा झाला, याच्या पायात बळ कसं आलं, हा कसा चालू लागला. लोकांना पण आश्चर्य वाटलं. आणि मग पेत्र तेव्हा शल्मोनाच्या देवडीजवळ गेला. तिथं पुष्कळ लोकांमध्ये कुजबूज झाली. सर्व लोक ते एकच विषय बोलत होते की अपंग असलेला मनुष्य तो बरा झाला आणि तो आता तिथे चालत आहे, मंदिरामध्ये आहे. तो कुठे शोधत असताना, चौकशी करत असताना सर्व लोक त्याच्याजवळ आले. तेव्हा पेत्र शल्मोनाच्या देवडीजवळ होता त्या मंदिरामध्ये आणि तो अपंग मनुष्य जो बरा झालेला आहे तो पण त्याच्याबरोबर होता. तेव्हा पेत्राने पुन्हा एकदा साक्ष दिली की ज्या नासरी येशूला तुम्ही धरलं, ज्याला वधस्तंभावर मारलं ठार, तो देवाचा पुत्र आहे. नियमशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अब्राहमाचा संतान उद्धार करेल. तो अब्राहमाचा संतान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो उद्धार करता म्हणजे तारणारा आहे. तो मोक्ष देणारा म्हणजे तारण देणारा आहे. तोच स्वर्ग प्राप्ती करून देणारा आहे. स्वर्गाचं द्वार तोच आहे. त्याच्याशिवाय आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये जाताच येत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं पाहिजे. असं एक मोठं भाषण मोठ्या सामर्थ्याने पेत्राने त्या शल्मोनाच्या देवडीजवळ केलं आणि लोकांना पुन्हा
पश्चाताप झाला. संदेश त्याकरवी जे सांगितलं की त्याने हाल हाल सोसावे, हे त्याच्या बाबतीत परमेश्वराने सत्य घडवून आणलं. सर्व संदेश त्यांनी सांगितलं होतं की तो जो अर्पिलेला कोकरा आहे त्याचे हाल हाल होतील, लोक त्याचे हाल हाल करतील. आणि पेत्र म्हणतो की तुमच्या अज्ञानामुळे हे झालं, परंतु त्याचं अर्पण करावं ही परमेश्वराचीच इच्छा होती. तरी आता तुम्ही पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारा, बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुमचं तारण होईल, तुम्हाला मोक्ष मिळेल, तुम्हाला मृत्यूनंतर स्वर्गीय जीवन प्राप्त होईल आणि पृथ्वीवरही परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. असं पेत्राने जेव्हा शल्मोनाच्या देवडीवर भाषण केलं तेव्हा आपल्याला माहिती की 5,000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला. देवाची स्तुती असो. मोठ्या सामर्थ्याने पेत्र भाषण करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष मोठ्या सामर्थ्याने देत असे. ते सामर्थ्य त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याद्वारे आलं. अद्भुत कृत्य त्याच्याद्वारे परमेश्वराने त्या पवित्र आत्म्याद्वारे केलं. ते म्हणजे सुंदर नामक दरवाजावर असलेला तो अपंग मनुष्य या पेत्राद्वारे बरा झाला आणि ते त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पेत्राद्वारे तो बरा झाला आणि त्या सर्व लोकांनी ते त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यामुळं त्यांना विश्वास ठेवणं भाग पडलं आणि म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आणि 5,000 लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. त्या दिवशी देवाची स्तुती असो. यानंतर पण आपण पाहतो की यापो शहरामध्ये प्रेषित 9 अध्याय 40 वचनामध्ये दिलेला आहे. तबिथा नावाची एक धार्मिक स्त्री मरण पावते आणि पेत्र तिथे यापो नगरामध्ये जातो. यापो नगर हे इस्रायलमध्ये आहे आणि नोहाचा पुत्र जो आहे यापेत, शेम हाम यापेत हे नोहाचे पुत्र, त्यातल्या यापेत या नोहाच्या पुत्राने वसवलेलं नगर जे आहे त्याचं नाव आहे यापो. त्या यापो नगरामध्ये ही तबिथा नावाची एक धार्मिक स्त्री मरण पावली आणि ती धार्मिक असल्यामुळं लोकांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी पेत्राला बोलवलं आणि पेत्राला बोलवल्यानंतर पेत्राने त्या तबिथेच्या घरामध्ये जाऊन प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्याने हाक मारली, तबिथा उठ. असं म्हटल्याबरोबर मृत्यू पावलेली, मरण पावलेली तबिथा ही जिवंत झाली. हे पवित्र आत्म्याद्वारे पेत्रामध्ये आलेलं अद्भुत सामर्थ्य आहे. या अद्भुत सामर्थ्याने अशा काही गोष्टी होतात की आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही आणि त्या गोष्टी केवळ परमेश्वरच करू शकतो. आपल्याला माहिती आहे की पेत्राची सासू आजारी होती, तिला ताप आला होता, तेव्हा पेत्र तिला बरा करू शकला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला बरं केलं होतं. परंतु आता पेत्र पवित्र आत्म्याने भरलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रेषित 1:8 मध्ये म्हणतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी व्हाल. सामर्थ्य आणि साक्ष या 2 गोष्टी पवित्र आत्मा असलेल्या व्यक्तीबरोबर असतात. अद्भुत कृत्य होतात. सामर्थ्याने आपण बोलतो, सत्याची कास धरतो, प्रभू येशू ख्रिस्त हाच जिवंत देव आहे असं सांगतो आणि हे सांगताना आपण घाबरत नाही. प्रेषितांची कृत्ये 5 अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पेत्रामध्ये इतकं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं की पेत्र येताना त्याची सावली पडावी म्हणून लोक आजारी लोकांना रस्त्यावर पलंगावर व खाटेवर ठेवत असत आणि सर्व रोग त्याची सावली पडून बरे होत असत. किती मोठं सामर्थ्य! पवित्र आत्म्याद्वारे किती मोठं सामर्थ्य या पेत्राला प्राप्त झालेलं आहे की तो यरुशलेममध्ये येऊ लागला की लोक आजाऱ्यांना, रोग्यांना पलंगावर, खाटेवर त्या रस्त्यावर आणून ठेवत असत की जेणेकरून पेत्राची सावली तरी पडावी. आणि 16व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रेषित 5:15-16
की ते सर्व लोक बरे होत, सर्व लोक बरे होत, त्यांचे सर्व लोकांचे आजार बरे होत असत केवळ पेत्राची सावली पडून. किती मोठं महान सामर्थ्य या पवित्र आत्म्याद्वारे पेत्राला प्राप्त झालं. आपल्याला माहिती आहे आजही तोच पवित्र आत्मा कार्य करतो आपल्या जीवनामध्ये. आपण प्रार्थना करतो आणि एखादं अद्भुत कार्य होतं, ते पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये करतो. आपली लायकी आणि पात्रता नसताना आपल्याला एक फार चांगली नोकरी मिळते, ते परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने आपल्या जीवनामध्ये केलेलं अद्भुत कार्य आहे, सामर्थ्याने केलेलं कार्य आहे. कधी तो गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा बिझनेसमध्ये आपल्याला अचानक फायदा प्राप्त होतो. आपल्या मुलाला किंवा मुलीला एकदम अचानक चांगलं एखादं स्थळ मिळतं, किंवा आपल्या घराचं रखडलेलं काम अचानक परमेश्वर करतो. हे केवळ आपल्या प्रार्थनेमुळं देवाचा पवित्र आत्मा उतरतो आणि त्याद्वारे ते अद्भुत कार्य आपल्या जीवनामध्ये होतं. आणि आपल्याला असं वाटतं अरे हे कसं शक्य आहे, परंतु देव त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे ते सिद्ध करतो, शक्य करून दाखवतो. देवाला सर्व शक्य आहे. आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष दिली पाहिजे, साक्ष द्यायला लाजलं नाही पाहिजे. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आला तर त्याच्या नावाची साक्ष देण्यासाठी सामर्थ्य प्राप्त होतं, अद्भुत कृत्य करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. आणि आपण त्याचं नाव घ्यायला, त्याच्या नावाची साक्ष द्यायला घाबरत नाही, डगमगत नाही, लाजत नाही. देव करो आणि त्याचा पवित्र आत्मा आपणा सर्वांवर सदैव असो. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा, तुझं वचन आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हो देवप्पा, तुझा पवित्र आत्मा आम्हावर असू दे आणि देवप्पा सामर्थ्याने तुझं नाव सांगावं व तुझी साक्ष द्यावी, असं होऊ दे. ही लहान प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्तावर मागतो आणि बापा, आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. गीत क्रमांक 510. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. तुला अर्पितो हे दान. रात्रंदिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ आणि पैशांश परमेश्वरा देव बाप्पा, या दानाचा उपयोग देव बाप्पा तुझ्या देवराज्याच्या वाढीसाठी, तुझ्या मंदिराच्या डागडुजीसाठी होऊ दे, असं तू कर. गोरगरीब, अनाथ, विधवा, पोरके यांच्यासाठी असू दे. सर्वसमर्थ देव बाप्पा, हे दान तुझ्या वेदीपुढे आणत असताना आमच्या सर्व पापांचे, अन्यांचे, अपराधी तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येऊ दे आणि साक्ष आम्ही तुझ्या नावाची बनून राहू दे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्तावर मागतो आणि बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तशीच तो आमची ऋणे आम्हाला सोड. आणि मास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली
त्रैक्याला त्या अनंतमा. आमेन. प्रभूशीची शांती तुम्हा बरोबर असो. आमेन.